नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आलेल्या सर्व वाहन चालकांना चालक दिनानिमित्त मार्गदर्शन करून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, राहुल नलावडे, अक्षय येवलेसह मोटर वाहन निरीक्षक समाधान जाधव, मुकेश देवरे, मोटर वाहन प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि पदाधिकारी तसेच नंदुरबार शहरातील चालक मालक उपस्थित होते। आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे चालक यांना त्यांचा सन्मान ज्या प्रकारे शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे त्याचप्रमाणे चालकसुद्धा या दळणवळण व्यवस्थेमध्ये खूप मोठा त्याचा हातभार राहतो। जर आपण मागे बघितलं जेव्हा गाड्या थांबतात, चालक थांबतात तर पूर्ण अर्थव्यवस्था पण थांबते। इमर्जन्सी सर्व्हिसेस थांबतात, पेट्रोल टँकर, पेट्रोल, डिझेल, गॅसेस, ऑक्सिजन। म्हणून ड्रायव्हरला पण एक त्या पद्धतीने बघायला पाहिजे की तो पण एक इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये त्याचा खूप मोठा हातभार आहे। एक ड्रायव्हर चालतो, गाडी चालते तर टायर्सपासून, डिझेलपासून, त्याचं मेंटेनन्सपासून तो प्रत्येक किती जणांचं एक गाडी चालते कमीत कमी 60 ते 70 लोकांचं परिवार त्या गाडीवर भरत असतं। त्या अँगलने आपण कुठेतरी ड्रायव्हरांकडे बघायला पाहिजे असं मला तरी वाटतं। आणि त्याच पद्धतीने पूर्ण आपले ड्रायव्हरचे मित्रमंडळी, रिलेटिव्ह आपण जेव्हा विचार करतो तो काय, तो फक्त एक ड्रायव्हर आहे असं म्हणजे जेव्हा आपण हा बघतो ना तर एक संकुचित विचार पद्धतीने बनतो। तसं न बघता ड्रायव्हर पण एक मुद्द्याचा असा एक जॉब आहे की ज्याच्याकडे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी राहते, ती सामान घेतलेलं आहे तर त्या सामानपर्यंत, त्या जागेपर्यंत त्याला पोहोचवणं आहे। या अँगलने आपण आपल्या परिवारातले काही मेंबर्स असताना त्यांच्याकडे पण बघत नाही, तर हा दृष्टिकोन कुठेतरी बदलायला पाहिजे। यामुळे आपण ड्रायव्हरांचा आज सत्कार केलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की आपण सर्वजण आपल्या स्वतःपासून जर सुरुवात केली तर निश्चितच कुठेतरी याचा फरक पडेल। जय हिंद।